आजपासून आपण कोकणी पदार्थाची नवीन सिरीज चालू करत आहोत. त्यातील पहिला पदार्थ म्हणजे कुडाचे घावणे. हे घावणे मी 7 पदरी बनवणार आहे. हे घावणे कोकणामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सणावाराला बनवतात. नमस्कार, मी आशा. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. चला तर आपण मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण घावण्यांसाठी सारण बनवून घेऊ. इथे मी गॅस पेटवून एक कढई तापत ठेवले. त्याच्यामध्ये आता 1 चमचा तूप टाकू आणि 1 वाटी ओलं नारळाचं किस मी खाऊन घेतलाय, तो टाकून घेऊ आणि अर्धी वाटी गूळ. हे 10 मिनिटं चांगलं परतून घेऊ. परतत असताना सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली लागू शकतं. आणि गॅस स्लो करून ठेवायचा. दहा मिनिटं झालेली आहे. आता त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स झालेलं आहे. आता गॅस बंद करून ते सारण थंड करायला ठेवू. थंड होईपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ. आता घावण्याचं पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. हे पीठ मी घरी बनवले. तांदूळ धुवून स्वच्छ धुवून मी पक्क्याखाली वाळवून गिरणीतनं दळून आणले. हे पीठ बारीक दळायचं नाही, जाडसर दळायचं, म्हणजे घावणे छान उलटतात. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि पाणी ओतून घेऊ आणि पीठ भिजवून घेऊ. त्याच्या पहिल्या पूर्ण गुठळ्या मोडून घेऊ. नंतर मग हे पीठ सरसरीत भिजवून घ्यायचं. त्याच्या पूर्ण गुठळ्या मोडून घेतल्या. आता हे पीठ सरसरीत भिजवून घेऊ. लागेल तसंच पाणी ओतायचं. ह्या पद्धतीने भिजवायचं. आता आपलं पीठ भिजवून झालं. आता घावणे करायचं. आपण इथे एक पॅन तापत ठेवला. आता कांद्याच्या साहाय्याने त्याला तेल लावून घेऊ. त्याच्यावर घावणा घालू आपण. दोन मिनिटांसाठी झाकण ठेवू. दोन मिनिटं झालेली आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. मी एका साईडने हे सारण घालू. आणि ह्याला पलटी मारून घेऊ. परत दुसऱ्या साईडने तेल लावून घेऊ. आणि परत घावना घालू एक साईडने. ते घावना घालताना अगदी कडेने घाला.
म्हणजे त्याला चिकटलं जाईल पहिल्या घावण्याला. आणि परत 2 मिनिटं झाकण ठेवू. 2 मिनिटं झालेले आहे. परत झाकण काढू. आता ह्या साईडनी सारण घालून घेऊ. आता ही साईड पलटी करू. परत ह्या साईडने तेल लावायचं आणि परत घावणं घालायचं. परत पीठ टाकून घेऊ आणि असं आपल्याला 7 वेळा करायचं आहे. आपलं 7 पदरी घावन तयार आहे. हे बघा. आता हे मध्ये मी सुरीने कट करून घेते.